असं आहे, ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षाही आमच्या ओबीसी मागासवर्गीय दलित आदिवासी सर्व गरिबांचं संरक्षण करणारा मुख्यमंत्री व्हावा. देखील सुरू आहे. ठीक आहे, आपल्याला कोणी तुम्हीच सांगितलं, तुम्हीच चर्चा करा, तुम्हीच जे आहे त्या सगळ्या न्यूज पसरवीत जा, बाकी आम्हाला तसं काही माहीत नाही. असं आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील, पण शिंदेसाहेब झाले. त्यांनी सांगितलं मी लांब राहतो आहे, दूर राहतो आहे, परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं. पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला, आपल्या पक्षाला. त्यामुळे एक मोठं यश BJPला सुद्धा मिळाले, 132वर आमदार मिळाले. त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. दादांच्या बाबतीत जे बोललं जाते, दादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे बोललं जाते याबाबत काय नाही, असं आहे, दादा जरी झाले मुख्यमंत्री तर अधिक चांगलं आहे, परंतु या वेळेला 132 ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तो मगाशी सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे. तुम्ही दावा सोडलाय, तुमच्या पक्षाने मुख्यमंत्री पदावरून पुढे दावा सोडलाय साहेब. संजय राऊत म्हणतात आम्ही दावा केलेलाच नव्हता साहेब. कधी दावा केला होता सांग? एकनाथ अरे शिंदे अहो त्यांनी दावा केला असेल, आम्ही कधी दावा केला? उगीच तुमच्या तोंडातली वाक्य माझ्या तोंडात टाकू नका. सगळ्यांना धन्यवाद. तुमचे प्रश्न संपलेले आहेत. स्वतःला शिवसेना म्हणतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय मोदी शाहांना घ्यायला दिले. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये. आता 5 वर्ष त्यांना हेच बोलत राहायचं आहे, त्यांना दुसरं काम नाही.